ओके, आपण 6 स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट 34 बघणार आहे, ज्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला प्रॉफिट आणि लॉस, प्रॉफिट आहे की लॉस हे काढायचं आहे, प्लस पर्सेंटेज पण त्याचे काढायचे आहे. तर ह्यामध्ये आणखीन एक ॲडिशनल क्वेश्चन काय आहे की तो वर्ड प्रॉब्लेम आपण तयार करायचा आहे. आपल्याला कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस दिली आहे, त्यावरून वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा आहे. जसं की आपण आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलं तर वर्ड प्रॉब्लेम दिलेले होते आपल्याला, ठीक आहे. पण आपण इथं तयार करायला शिकायचं आहे. तर तो फर्स्ट क्वेश्चन आपण बघूया की तयार कसं करायचं आहे. तर कॉस्ट प्राइस दिली आहे आणि सेलिंग प्राइस दिलेली आहे. तर ह्याच्यावर क्वेश्चन कसा होणार, तुम्ही एक होलसेलर घ्या, एक ओनर घ्या, एक मॅन घ्या, एक शॉपकीपर घ्या, जे म्हणजे माल दुसरीकडून घेतात आणि सेलिंग करतात, असं आपल्याला एक्झाम्पल पाहिजे. सो आपण काय घेणार आहे, ओनर bought goods rupees 1600 and sold it into the market rupees 2800. बघा अगदी साधा सोपा क्वेश्चन तयार केलेला आहे. सो हाऊ मच he got much he get profit or loss in percentage. बघा असा क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चनला तयार करायचा आहे. मी एक्झाम्पल दाखवण्यासाठी इथं एकच क्वेश्चन तयार केलेला आहे. प्रत्येक वेळी आपण तयार करणार नाहीये, कारण ती प्रॅक्टिस तुमच्यासाठी आहे. तर मी एक क्वेश्चन तयार करून दाखवलाय की तो कसा करायचा आहे. देताना क्वेश्चनमध्ये कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस देतात, त्यावरून आपण क्वेश्चन तयार करायचा आहे. ओनर बॉट गुड्स रुपीज 1600, म्हणजे त्याने खरेदी केले, बॉट म्हणजे खरेदी करणे, अँड सोल्ड इट इन टू द मार्केट रुपीज 2800. सो प्रॉफिट आहे की लॉस आहे हे आपल्याला शोधायचं आहे. मग फर्स्ट स्टेप काय आहे आपली, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस घेणे, ठीक आहे. आता कॉस्ट प्राइस त्यांनी काय दिली आहे 1600 आणि सेलिंग प्राइस काय आहे रुपीज 2800. जर आपण यांना कम्पेअर केलं तर सेलिंग प्राइस मोठी आहे की कॉस्ट प्राइस मोठी आहे, सेलिंग प्राइस आहे. सो सेलिंग प्राइस जेव्हा मोठी असते त्यावेळी काय असतं, प्रॉफिट. सो आपल्याला हे कळालेलं आहे की आता इथं प्रॉफिट झाला, तर प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ओके, तर आपण करून घेऊया 2800 मायनस 1600. हाऊ मच वी गेट 1200. बघा हे तुम्ही रफ वर्क करून चेक करू शकता की इतकंच येतं का, ठीक आहे. तर आता प्रॉफिट काढलेलं आहे, तर पर्सेंटेज कशी काढायची आहे. ओके, पर्सेंटेज काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला बघा, जेव्हा पर्सेंटेज काढायचं आहे त्यावेळी प्रॉफिट और लॉस किती झालाय तो इथं वर लिहायचा आहे, ठीक आहे. खाली कॉस्ट प्राइस लिहायची आहे आणि पर्सेंटेज काढणार आहे म्हणून इंटू 100. आपण नेहमी पर्सेंटेज काढताना इंटू 100 करतो. ओके, तर कॉस्ट प्राइस किती आहे इथं 1600. प्रॉफिट किती झालाय 1200 इंटू 100. ओके, बघा प्रॉफिट किती पर्सेंट झालाय आता बघूया, 0 0 0 0. गणित सोपं करण्यासाठी कॅन्सल करून घ्यायचं आहे. आता 16 ने 12 ला डिवाइड करायचं आहे. ह्याला डायरेक्टली पण करू शकतो. ओके, तर आपण आता इथं रफ वर्क करून घ्यायचं आहे. 16 न 1200 ला डिवाइड करायचं आहे. सो 16 8 जा 112, 8 रिमेनिंग आहे आणि हा 0 खाली येणार आहे. सो 16 5 जा 16 7 जा 112, 16 5 जा 80. सो
0. ओके, तर आपल्याला आन्सर काय मिळालेले आहे पर्सेंटेज 75%. तर वर्कमध्ये आपण 16 डिवायडेड बाय 1200 ला डिवाइड करून घ्यायचं आहे. 16 7 जा 112, 8 रिमेनिंग 0 खाली घ्यायचा आहे. 16 5 जा 80. तर आपल्याला आन्सर किती मिळालेला आहे 75%. ओके, 75% काय झालेला आहे प्रॉफिट. याआधी आपण जे बघितलेलं आहे ते आपण अमाऊंट काढत होतो. अमाऊंटमध्ये पर्यंत तरी आपल्याला सगळ्या स्टेप क्लिअर झालेल्या आहेत. तर पर्सेंटेजची ही ॲडिशनल स्टेप आहे, त्यामध्ये आपण पर्सेंट करतो की किती पर्सेंट प्रॉफिट झाला, किती पर्सेंट लॉस झाला. लक्षात आले का बघायचं आणि प्रॅक्टिस करायची.